आरटीआय अंतर्गत माहिती मागवून बदनामी करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा संशयितांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या दोघांकडून 2 गावठी कट्टे, 30 जिवंत काडतुसं, खंडणीचे 2 लाख रुपये, मोबाईल फोन आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। गणेश कंकाळ आणि प्रशांत अलई या दोघा संशयितांनी उज्ज्वलम ॲग्रो मल्टीस्टेट फायनान्स लिमिटेडच्या रामचंद्र भागवत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या संस्थेत खोटा व्यवहार चालू असल्यानं माहितीच्या अधिकार अंतर्गत माहिती मागवणार असल्याची बतावणी केली। आरटीआयचा वापर टाळण्यासाठी 50 लाख रुपयाची खंडणीही मागितली। पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली। अखेर दोघांमध्ये 3 लाखांवर तडजोड करण्यात आली। आरोपी कंकाळ आणि त्याचा सह आरोपी मित्र प्रशांत अलई या दोघांना रंग्यात पकडत 2 लाख रुपये घेत असताना त्याचबरोबर या दोन्ही आरोपींच्याकडे त्यांच्याकडे 2 गावठी पिस्टल्स, चांगल्या प्रतीचे 2 गावठी पिस्टल्स पण मिळाले आहेत की ज्याची वापरण्यालायक योग्य असणाऱ्याशी ते 2 पिस्टल्स आणि 30 राऊंड्स मिळाले आहेत। अशा रीतीनं काल 2 आरोपींना अटक केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।